आगामी पावसाळा व संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर मुरगुड नगर परिषदेच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे। मुरगुड शहराला चारी बाजूंनी पाण्याचा वेढा पडत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव पथकाचे प्रशिक्षण आणि सज्जता अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। नगर परिषदेच्या पाणी पुरवठा अभियंता रोहित आतवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर पिराजीराव तलाव येथे रेस्क्यू बचाव बोटचे प्रात्यक्षिक घेण्यात आले। यावेळी महापुराच्या परिस्थितीत पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू करणे, पूरग्रस्त भागात तातडीने मदत पोहोचवणे तसेच बचाव कार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे कसे राबवायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले। प्रात्यक्षिकादरम्यान बचाव बोट हाताळण्याची पद्धत, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखणे, नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणे तसेच पूरस्थितीत आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या उपक्रमात अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी शुभम पाटील, विनोद पाटील, अभिजित मगदुम, बजरंग शेनवी आणि राजू मेटकर यांनी सक्रिय सहभाग घेतला। आगामी काळात अतिवृष्टी अथवा पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ मदत आणि बचाव कार्य करता यावे यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोद्दार। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।